पैशाच्या व्यवहारातून झालेल्या एका निर्घृण हत्येचा उलगडा करत ठाणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 48 तासांत 2 आरोपींना अटक केली आहे. 27 मे 2026 रोजी वाशिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहागाव परिसरात हातपाय बांधलेल्या अवस्थेतील एका अनोळखी इसमाचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही तपासणी आणि बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करण्यात आली. तपासादरम्यान मृतदेह हा कुर्ला येथील 35 वर्षीय शमशाद अली वारिश अली याचाच असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत शमशादने सय्यद मेहबूब बादशाह याला 3 लाख रुपये उसने दिल्याची माहिती समोर आली. पैशांची वारंवार मागणी केल्याचा राग मनात धरून सय्यद बादशाह आणि त्याचा साथीदार समीर अब्दुल करीम कल्याणकर यांनी शमशादला दहागाव येथे बोलावून हातपाय बांधले आणि धारदार शस्त्राने त्याची हत्या केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 27 तारखेला वाशिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दहागाव त्या गावाच्या एका शेतामध्ये एक मोकळं मैदान होतं. त्या मैदानामध्ये एक अनोळखी इसमाची डेड बॉडी मिळाली होती. त्या बॉडीचं जवळून निरीक्षण केलं असतं त्याच्यावर बरेचसे धारदार शस्त्राने वार केल्याचं दिसून येत होते. त्याचबरोबर त्याचे डोळे, त्याचे हात आणि त्याचे पाय कापडासारख्या वस्तूने बांधून ठेवलेले होते. एकंदरीत तपासामध्ये ती बॉडी आयडेंटिफाय करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता. सर्व जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचं वर्णन, त्याचं फोटोग्राफ हे दिले असता साकीनाका पोलीस स्टेशनमधून आम्हाला ही माहिती मिळाली की तिथं या व्यक्तीशी मिळता जुळता एक व्यक्ती मिसिंग होता आणि त्याची मिसिंग जी आहे त्याच्या पत्नीने दाखल केली होती. त्या पत्नीला त्याचे कपडे आणि चप्पल दाखवले असता तिने ओळखले आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीची ओळख पडली. त्या व्यक्तीचं नाव होतं शमशाद अली वारिश अली, वय 35 वर्ष, काजूपाडा कुर्ल्याचा राहणार होता. त्या व्यक्तीकडे त्याच्या पत्नीकडून माहिती घेतली असता असं कळालं की त्याचे पैशाचे देवाणघेवाण काही लोकांशी होते आणि तांत्रिक आणि इतर माहितीच्या आधारे 2 सस्पेक्ट्सला आम्ही ताब्यात घेतले. ते 2 सस्पेक्ट्स होते सय्यद हसन सय्यद मेहबूब बादशाह 38 वर्षाचा, मुंब्रा या ठिकाणचा, आणि दुसरा आरोपित होता समीर अब्दुल करीम कल्याणकर, माहीमचा राहणारा. या दोघांना जेव्हा इंट्रोगेट केलं तेव्हा त्यांनी सदरचा खून केल्याबाबतचं त्यांनी कन्फेस केलं. त्याच्यामध्ये हकीकत ही होती की या व्यक्तीने, जो मयत व्यक्ती आहे, त्यांनी जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये त्यांना जे बादशाह आहे त्या व्यक्तीला उधार दिले होते आणि त्या पैशाचा तो तकादा सारखा लावत होता. ते पैसे देण्याची क्षमता त्याच्यात नसल्याने त्याचा काटा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांनी जो मेन आरोपी आहे बादशाह, त्यांनी समीर कल्याणकर याला त्याच्यामध्ये सामील करून घेतलं आणि घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी या दहागावच्या ठिकाणी त्याला बोलून त्याला तिथं त्याचं मर्डर केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा चॅलेंज जो होता तो आयडेंटिफाय करणं, कारण हा व्यक्ती तिथं राहणारा नव्हता, कोणी त्याला ओळखणार नव्हता. परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की एलसीबीची टीम आणि वाशिम पोलीस स्टेशनच्या टीमनी त्याला केवळ आयडेंटिफाय केलं नाही, परंतु 24 तासाच्या आत हा गुन्हा आणि त्याचे आरोपी याचं निष्पन्न केलं.